मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी फी फक्त ऑनलाईनची, फक्त आपल्याच क्लासची आहे, फक्त आपल्याच कोर्सची आहे. मी तुम्हाला सांगत नाही, पण बाकी बघा तुम्ही बाहेर किती फी घेत आहेत. ठीक आहे, अर्थात कोणी किती फी घ्यावी ज्याचा त्याचा प्रश्न आहे, ज्याचा त्याचा व्यवसाय आहे. मला त्याच्याबद्दल काहीच म्हणायचं नाही. पण एवढं सांगतो, आपल्या कोर्समध्ये जे कंटेंट्स आहे ना, हे कंटेंट्स तुम्हाला परीक्षेमध्ये मार्क्स मिळवून देतील. त्यामुळे सांगतो त्या प्रकारे फक्त अभ्यास करा. आपल्या कोर्समधले जे कंटेंट्स आहेत ना, ते खूप ॲट पार आहे. मित्रांनो, गेल्या 20 वर्ष मी इंग्लिश शिकवत आहे. गेल्या 20 वर्षाचा माझा इंग्लिशचा अभ्यास आहे. माझा दररोज इंग्लिशचा अभ्यास चालू असतो. इतका अपडेट मी राहत असतो तुमच्यासाठी. म्हणून सांगतो, इंग्लिश ग्रामर किंवा डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिश काही जर करायचे असेल, इंग्लिशवरती जास्तीत जास्त चांगलं काम करून इंग्लिशमध्ये मार्क्स मिळवायचे असेल, इंग्लिशची भीती कायमची घालवायची असेल, इंग्लिश चांगलं लिहिता यावं असं सुद्धा जर वाटत असेल, तर मित्रांनो, आपले कोर्स मुद्दामून करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना सुद्धा सांगा. ऑनलाईन इंग्लिश ग्रामर आणि व्होकॅब्युलरी या कोर्समध्ये तुमचं स्वागत आहे. या संपूर्ण कोर्समध्ये तुम्हाला 127 लेक्चर्स दिसतील. पण या 127 लेक्चर्समध्ये ॲक्च्युली अभ्यास कसा करायचा याच्यासाठी मी मुद्दामून हे पहिल्यांदा लेक्चर तुम्हाला ऐकायला सांगतोय. तर या संपूर्ण कोर्समध्ये तुम्ही अगदी बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंत संपूर्ण इंग्लिश ग्रामर शिकणार आहात. पण हे शिकत असताना ह्याचा अभ्यास कसा करायचा, कारण का तो अभ्यास करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा काय काय करायचं आहे ते बघा. सगळ्यात पहिल्यांदा माझी जी पुस्तकं आहेत ती पुस्तकं बरोबर ठेवा. त्यातलं सगळ्यात पहिलं पुस्तक आहे ते म्हणजे ग्रामरचं पुस्तक आहे, ज्याचं नाव आहे द मास्टर की टू इंग्लिश ग्रामर. तुम्हाला या सगळ्याच्या इमेज, तुम्हाला या सगळ्याच्या 5-5 सेकंद इमेज दिसतील. तर एक पहिलं पुस्तक आहे, हे सगळ्यात इम्पॉर्टंट पुस्तक आहे. तुम्ही म्हणाल सर आमच्याकडे अमुक अमुक पुस्तक आहे, हे पुस्तक आहे, ते पुस्तक आहे, ते पुस्तक आहे. मी तुम्हाला एवढीच विनंती करीन, तुम्ही कुठलंही पुस्तक वापरलं तरी माझी काही हरकत नाही. परंतु आपण ज्या बेसिकपासून ॲडव्हान्स लेवलपर्यंत आणि ज्या पद्धतीनं आपण शिकणार आहोत, त्यासाठी तुम्हाला हेच पुस्तक सगळ्यात जास्त उपयुक्त आहे. शिवाय तुम्हाला नंतर असंही दिसेल की मी शिकवताना जे काही अनेक रूल्स सांगितलेले आहेत, हे रूल्स तुम्हाला कदाचित इतर पुस्तकांमध्ये मिळणार नाहीत. पाहिजे असेल तर ते मुद्दामून पुस्तक समोर ठेवा आणि तुम्ही अवश्य बघा. मला काही म्हणणं नाही, तुम्ही कोणतंही पुस्तक वापरू शकता. परंतु जर तुम्ही हा कोर्स करत असाल तर कृपया हे पुस्तक घ्या. ग्रीन कलरचं पुस्तक आहे, हे पुस्तक घ्या आणि या पुस्तकाप्रमाणे कसा अभ्यास करायचा ते मी तुम्हाला सांगतो. हे एक पहिलं पुस्तक आहे. त्याच्यानंतर व्होकॅब्युलरीसाठी आपल्याला जे पुस्तक आहे ते पण असंच आहे, द मास्टर की टू ए टू झेड व्होकॅब्युलरी, असं एक लाल कलरचं पुस्तक आहे. हे लाल कलरचं पुस्तक पण अवश्य बरोबर ठेवा. व्होकॅब्युलरीची ज्यावेळी तुम्ही लेक्चर ऐकाल त्यावेळी त्या व्होकॅब्युलरीच्या पुस्तकामधली काही काही जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ते मी घेतलेले आहेत, ते तुम्हाला इथे दिसतील. ओके. याच्यानंतर तिसरं पुस्तक आहे, ते आत्ताच लेटेस्ट पब्लिश झालेलं आहे आणि ते पुस्तक म्हणजे एमपीएससी प्रश्नपत्रिका संच. याच्यामध्ये तुम्हाला 2011च्या एमपीएससीच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत, 2011 पासून 2019 पर्यंत एमपीएससीने जेवढ्या म्हणून काही एक्झाम घेतलेल्या आहेत, त्या एक्झाम मधले जेवढे म्हणून ग्रामरचे प्रश्न आहेत त्याचं मी याच्यामध्ये तुम्हाला टॉपिक वाईज अनालिसिस करून दिलेलं आहे. आणि हे नुसतं अनालिसिस नाहीये, तर ह्याच्याबरोबर त्याचं तुम्हाला एक्सप्लेनेशन सुद्धा दिसेल. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर का ते बरोबर आहे, आयोगाचं उत्तर का बरोबर आहे, आणि ज्यावेळी त्याच्यातलं एखादं वाक्य बरोबर आहे किंवा 2 वाक्य बरोबर आहे, तर बाकीची 2 का चुकीची आहेत, हे सुद्धा तुम्हाला एक्सप्लेनेशन मध्ये मिळेल. एवढ्या डीप मध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. काही काही रूल्स आहेत ते कुठल्याच पुस्तकात नाहीत, ते कुठून विचारतायत वगैरे तो सगळा भाग वेगळा आहे. परंतु आपल्याला त्या पुस्तकात त्या प्रश्नाची उत्तरं तीही माहीत असली पाहिजेत
आयोगाची काही उत्तरं चुकली आहेत, 3-4 उत्तरं चुकलेली आहेत, मग ती का चुकलेली आहेत ह्याचंही एक्सप्लेनेशन तुम्हाला मिळेल. तर अशा प्रकारे ही 3 पुस्तकं सगळ्यात पहिली महत्वाची तुमच्याजवळ असू द्या. याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर स्टडी मटेरियल असं तुम्हाला आपल्या ऍपमध्ये एक सेक्शन मिळेल. म्हणजे या मोबाईलमध्ये ज्यावेळी तुम्ही आपलं ऍप उघडाल त्यावेळी इथे तुम्हाला 4 लाईन दिसतात बघा. या 4 लाईनवरती तुम्ही क्लिक केलं की त्याच्यानंतर इथे तुम्हाला एक असं भरपूर काय काय येईल आणि त्याच्यामध्ये असं एक सेक्शन दिसेल, त्याच्यामध्ये तुम्हाला स्टडी मटेरियल दिसेल. त्या स्टडी मटेरियलच्या कंटेंटमध्ये तुम्हाला तिकडे 2 फाईल्स दिसतील. या मी 2 पीडीएफ ठेवलेल्या आहेत. या 2 पीडीएफ मधलं एक जी पीडीएफ आहे ती माझ्या ऑब्जेक्टिव्ह इंग्लिश या पुस्तकाची सॉफ्ट कॉपी मी ठेवलेली आहे. तर ही पीडीएफ तुम्ही डाउनलोड करा. आणि त्याची प्रिंटआउट काढून ठेवा. अभ्यास करताना हे आपल्याला लागणार आहे. याचं पुस्तक पण लवकरच मार्केटमध्ये येईल. ऑलरेडी हे पुस्तक अगोदर होतं, परंतु नंतर कोरोनामुळे ते पुस्तक काही छापायला जमलं नाही. आता यावर्षी मी पुन्हा ते छापतोय, परंतु तोपर्यंत तुमचा अभ्यास नाही राहिला पाहिजे. त्यामुळे ही पीडीएफ घ्या. ज्या वेळेला पुस्तक प्रकाशित होईल त्यावेळेला अर्थातच ही पीडीएफ त्याच्यामधून निघून जाईल. मग त्यावेळेला तुम्हाला हे पुस्तक विकत घ्यायला लागेल. तर हे एक पुस्तक आहे. याच्यामध्ये जवळजवळ 1600 एमसीक्यू मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आणि ते पण कसे आहेत तर टॉपिक वाईज आहेत. आपल्याकडे अभ्यास करण्यासाठी एवढं मटेरियल असलं पाहिजे, कळलं? तर हे आहे. आणि दुसरी जी फाईल आहे त्याच्यामध्ये एमपीएससीच्या 2011 पासून 19 पर्यंत ज्या काही प्रश्नपत्रिका झाल्या त्या सगळ्या प्रश्नपत्रिकांमधलं 2011 ते 2019 याच्यामध्ये जेवढ्या काही प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत त्याच्यामधलं ग्रामर जे आहे त्या ग्रामरचं मी टॉपिक वाईज अनालिसिस करून ठेवलेलं आहे. आणि त्याच्यात तुमच्यासाठी 8 टेस्ट बनवलेले आहेत. म्हणजे तुम्ही जसजसा टॉपिक कराल, एक एक टॉपिक ऐकाल, त्याच्या टॉपिक नंतर तुम्ही ह्या टेस्ट पण करणं आवश्यक आहे. इंग्लिशचा अभ्यास कसा करायचा ते नीट लक्षात घ्या. तुम्हाला माहिती आहे आता PSI मध्ये सुद्धा ग्राउंड जे आहे ते क्वालिफाईंग झाले, म्हणजे आता त्याचे मार्क्स पकडणार नाहीये. त्यामुळे आता आपला सगळा भर जो आहे ना तो आता फक्त इंग्लिश ग्रामर आणि मराठी, इंग्लिश आणि मराठी या 2 पेपरवरती आहे. तिकडे जर तुम्हाला अबव 75 जायचं असेल तर मी सांगतो त्या प्रकारे अभ्यास करा. जसं लेक्चर ऐकाल तसं इमिजिएट अभ्यास करायचा आहे. तो आता कसा करायचा आहे तो नीट समजून घ्या. आता बघा, तुम्ही जर बघितलं तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्सेस ही तुम्हाला एक फाईल दिसेल. त्याच्यामध्ये तुम्हाला 9 व्हिडिओ दिसत आहेत. ओके, आता या 9 व्हिडिओ करत असताना काय करायचं तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही काय करायचंय, एक समजा असं धरून चाला की एक लेक्चर 1 तासाचं आहे. सगळी लेक्चर्स 1 तासाचे नाहीये, पण असं धरून चाला एखादं लेक्चर 1 तासाचं आहे, एखादा 20 मिनिटाचं आहे, काही का असे ना. 1 तासाचं लेक्चर असेल तर मी तुम्हाला काय सांगतो ती नीट ऐका. लेक्चर ज्यावेळेला तुम्ही चालू कराल, ज्यावेळेला तुम्ही हे ऐकायला चालू कराल त्यावेळेला माझं ग्रामरचं जे पुस्तक आहे, कुठलं, हे इंग्लिश ग्रामरचं, ते इंग्लिश ग्रामरचं जे पुस्तक आहे ते ओपन करून समोर ठेवून द्या. एकच लक्षात ठेवा मित्रांनो, एकच लक्षात ठेवा मित्रांनो, आपण काय करतो माहितीये का, लेक्चर ऐकतो पुढे जातो, लेक्चर ऐकतो पुढे जातो, किंवा काही वेळेला आपण फक्त नोट्स काढतो. मित्रांनो, नोट्स काढण्यामध्ये वेळ वाया घालवू नका. त्याच्याऐवजी काय करायचं माहितीये का, तुम्ही ज्या वेळेला लेक्चर बघायला सुरुवात कराल त्यावेळेला पुस्तक ओपन करा. पुस्तक ओपन केल्यानंतर अर्धा तास ते लेक्चर ऐकत असताना पुस्तकामध्ये काय तिथे फक्त टिक मार्क करत चला. तुम्हाला जर वाटलं नाही सर जे सांगतायत ते मी इथे वाचतो सुद्धा तर वाचा सुद्धा, नाही तर लेक्चर पॉज करा आणि ते वाचा. एकाच वेळेला दोन्ही क्रिया होऊ दे, म्हणजे बघणं पण आणि इकडे वाचणं पण असं होऊ दे. नाही
तर फक्त नुसतं टिक मार्क करत चला. अर्ध्या तासानंतर तो व्हिडिओ पॉज करा. पॉज केल्यानंतर आपण जे काही शिकलेलो आहे ते नीट वाचा, समजून घ्या. ते समजून घेतलं की पुढचा अर्धा तासाचा व्हिडिओ बघा. परत ते करत असताना पुस्तक समोर ठेवा, जे जे शिकवलंय त्याच्यावरती टिक मार्क करत चला आणि टिक मार्क केल्यानंतर परत सगळा व्हिडिओ संपल्यानंतर तो जो उरलेला अर्धा तासाचा भाग आहे तो वाचा. वाचून नीट समजून घ्या. नाही समजलं तर जो समजत नाहीये पॉइंट तो पुन्हा एकदा वाचा आणि असं करत करत पहिलं लेक्चर झाल्यानंतर मगच दुसऱ्या लेक्चरला. जोपर्यंत ते लेक्चर नीट समजत नाही तोपर्यंत पुढे जाऊ नका, कारण का स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स हे सगळ्यात महत्वाचं प्रकरण आहे. याच्यासाठी तुम्हाला 1 महिना नाही 1 वर्ष लागलं तरी चालेल, एवढं लागत नाही. मी तुम्हाला फक्त सांगण्याचं कारण एवढंच आहे की हे इतकं महत्वाचं आहे की हे एकदा लेक्चर जर तुम्ही नीट चांगलं केलं नाही, 9 लेक्चर जर चांगले केले ना, तर तुम्हाला पुढे खूप चांगल्या प्रकारे इंग्लिशचं ग्रामर समजणार आहे. इंग्लिशचं ग्रामर समजणं महत्वाचं आहे, त्याचे रूल्स पाठ करणं हे अजिबात महत्वाचं नाही, हे नीट लक्षात ठेवा. बर, आता ज्यावेळी तुम्ही स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स कराल त्यावेळी आता स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्सची सगळीची 9च्या 9 जेवढी म्हणून लेक्चर्स आहेत ती नीट ऐका. महत्वाचे पॉइंट्स जिथे जिथे मी सांगितलेले आहेत तिथे टिक मार्क करून घ्या. जर तुम्हाला मी तिकडे शिकवलेली फळ्यावर असलेली वाक्य जर तुम्हाला वाटत असेल नाही मला हे वाक्य महत्वाचं वाटतंय, तर ते पुस्तकातच लिहून ठेवा, जेणेकरून तुम्हाला एकदा वही वाचणं, एकदा पुस्तक वाचणं, एकदा वही एकदा पुस्तक असं करायची आवश्यकता नाही. कारण का तुम्ही नोट्स बनवणार आहात म्हणजे तुम्ही माझंच पुस्तक पुन्हा लिहिणार आहात, परत लिहायची गरज नाही. एक लक्षात ठेवा, ज्यांची पुस्तकं नाही आहेत ना ते नोट्स देतात आणि नोट्सनी एकच लक्षात ठेवा पूर्ण अभ्यास होऊ शकत नाही. नोट्स या नुसत्या शॉर्ट नोट्स असतात. म्हणजे समजा तुम्ही इतिहासाचं किंवा भूगोलाचं सौदी वाचून काढलं तर तुम्ही ज्याप्रमाणे नोट्स काढता तशा त्या नोट्स काढणं याच्यामधून पूर्ण मार्क मिळत नाहीत. त्यामुळे कायम लक्षात एकच ठेवायचंय की जे पुस्तक आहे त्या पुस्तकाला प्रामाणिक राहा, तिथेच टिक मार्क करा, तिथेच तुम्हाला पाहिजे असेल तर ती वाक्य लिहा. कळतंय? अशा प्रकारे 9 टॉपिक एकदा पूर्ण झाले की आता त्याच्यानंतर काय करायचं ते नीट लक्षात घ्या. पहिलं जे स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स हे जे प्रकरण आहे कुठलं बघा, पहिलं जे फाईल्स आहे त्याच्यामध्ये जे आता मी तुम्हाला सांगितलं की त्याच्यामध्ये 9 तुम्हाला लेक्चर्स दिसतील. तर हे स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्सचं जे लेक्चर आहे ह्याचा या पुस्तकामध्ये फक्त 3 का 4च प्रश्न आहेत. त्यामुळे त्याचे सगळ्यात जास्त प्रश्न इथली जी टेस्ट 1 आहे त्या टेस्ट 1 मध्ये तुम्हाला याचे प्रश्न दिसतील, आयोगाने कसे विचारले होते. त्यामुळे एकदा स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स एकदा तुमचं नीट वाचून झालं, समजून झालं, पाहून झालं, रिवाइज करून झालं, सगळे डाउट्स क्लिअर केले गेले की त्याच्यानंतर टेस्ट 1 मधलं स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स जे आहे ते स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स चांगलं समजून घ्या आणि मगच ही प्रश्नपत्रिका सोडवा. मी तुम्हाला गॅरंटेडली सांगतो की तुमचे मॅक्सिमम उत्तरं तुमची बरोबर येतील. इव्हन स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स मध्ये कंटिन्युअस फ्युचरचा थोडासा फॉर्म्युला माझा म्हणजे टायपिंगची मिस्टेक आहे त्याच्यामध्ये ती पण झालेली आहे. 2 प्रश्नांमध्ये उत्तर पण टायपिंगची मिस्टेक आहे, हेही तुम्हाला स्वतःला समजेल बस. आणि हेच तर पाहिजे, चुका तुम्हाला समजल्या पाहिजेत. हे बघा, मला तर येतंय म्हणून मी पुस्तक लिहिलेलं आहे, मला येतंय म्हणूनच मी शिकवतोय, पण अशा ज्या काही टायपिंग मिस्टेक असतात येत असतात चुकून ऍक्च्युली. कारण का शेवटी माझं पुस्तक मीच पुन्हा पुन्हा चेक करताना मला वाटतं अरे नाही आपण एकदा बघितलंय दुसऱ्यांदा बघितलंय आता काय त्यात बघायचं, म्हणून काही काही वेळेला नजर चुकीनं अशा चुका राहून पण जातात. पण सगळ्यात महत्वाचं पुस्तक मात्र सोडू नका. एकदा स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स पूर्ण झालं, इकडे तुम्ही टेस्ट 1 मधली ते एकदा केली की त्याच्यानंतर आता मग दुसऱ्या फाईलला जा. मग त्या दुसऱ्या फाईल मधलं लेक्चर काय आहे ना ते बघा. मग ते बघितल्यानंतर पुस्तकातलं समजून घ्या. परत प्रत्येक ज्या वेळेला तुम्ही व्हिडिओ बघत असाल त्यावेळेला पुस्तक समोर ठेवा, समोरचं काय सांगितलेलं आहे, मी काय शिकवलेलं आहे ते समजून घ्या, ऐका. त्याच्यानंतर पुस्तकामध्ये टिक मार्क करा किंवा आधी वाचून नंतर व्हिडिओ बघा किंवा व्हिडिओ वाचून नंतर पुस्तक वाचा. कोणती तुम्हाला जी योग्य वाटेल पद्धत, पण त्या पद्धतीनं अभ्यास करायचाच. आणि एक सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवायचंय ते म्हणजे प्रत्येक जी जी फाईल असेल त्या फाईल नंतर तुम्हाला आता इकडे हा जो हे जे पुस्तक सांगितलं की ज्याचे मी तुम्हाला सांगितलं त्याची प्रिंट आउट काढून ठेवा. कळलं? तर हे जे पुस्तक आहे ह्या पुस्तकामध्ये प्रत्येक टॉपिक वरती जे काही प्रश्न दिलेत ते प्रश्न सॉल्व्ह करा.
लक्षात ठेवा, जनरली होतं काय माहितीये का, आपण न फक्त आयोगाचे प्रश्न आहेत ना तेच तेच पुन्हा 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 तेच फक्त करत राहतो. एक लक्षात ठेवा, मी सांगतो ते खूप जण असं म्हणतात की 50% प्रश्न रिपीट होतात, 60% प्रश्न रिपीट होतात, 70% प्रश्न प्रिव्हियस इयरचे रिपीट होतात. लक्षात ठेवा, रिपीट होत नसतात. प्रश्नपत्रिका बघायची असते ना, ती कोणत्या अँगलने प्रश्न विचारले, प्रश्न विचारण्यामागे पेपर सेटरचा हेतू काय आहे हे समजणं महत्वाचं असतं. त्याच्यासाठी प्रश्नपत्रिका बघायची असते. त्याच्यावरनं मग पुढे जाऊन पेपर सेटर कशा प्रकारे प्रश्न विचारू शकेल हे समजलं पाहिजे, ह्याच्यासाठी प्रश्नपत्रिका बघायची असते. तुम्हाला जर वाटतं की 50 आणि 60% प्रश्न रिपीट होत आहेत, तर तुम्ही एखादं कुठलंही पुस्तक आणा आणि त्या पुस्तकामध्ये बघा की समजा तुम्हाला बंगालच्या फाळणीवरती आलेला एक प्रश्न आहे, XYZ प्रश्न आहे. तुम्हाला त्या प्रश्नाच्या पुढे असं दिसतं का की बाबा सगळ्यात पहिल्यांदा हा 1998 ला प्रश्न विचारलाय, त्याच्यानंतर तिकडे पुन्हा रिपीट झालाय आणि 2001 ला विचारलाय, त्याच्यानंतर तो पुन्हा रिपीट झालाय 2007 ला विचार, असं त्या प्रत्येक प्रश्नाच्या पुढे असं लिहिलेलं असतं का? मित्रांनो, तुम्हाला ते मिळणार नाही. मला हेच सांगायचंय, प्रश्न रिपीट होत नसतात. प्रश्न विचारण्याची स्टाईल आहे ना, ते रिपीट होत असते. हा, मी असं नाही म्हणत 3-4 प्रश्न रिपीट पण झालेले आहेत, पण ह्याचा अर्थ सगळेच्या सगळे रिपीट होतात असं जर तुम्ही घरात बसा आणि फक्त प्रश्नपत्रिकांचा जर अभ्यास करत राहिलात तर मात्र तुम्हाला खरोखरच म्हणजे कितीही प्रॅक्टिस करून तुम्हाला आउट ऑफ द वे जाऊन प्रश्नपत्रिकेमध्ये कसे प्रश्न विचारले जातात हे समजणार नाही. आणि ते समजायचं असेल तर हे जे पुस्तक आहे अत्यंत महत्वाचं पुस्तक आहे, कळलं? ह्याच्यामध्ये मी स्वतः फ्रेम केलेले 1600 MCQ आहेत, मी फ्रेम केलेले आहेत. मला सांगायचं एवढंच आहे, 2011 आणि 12 साली मी हे पुस्तक लिहिलं. 2012 साली हे पुस्तक लिहिल्यानंतर त्यावेळेला मी ज्या प्रकारे क्वेश्चन फ्रेम केले होते त्या प्रकारचे क्वेश्चन फ्रेम हे नंतर 2013 पासून चालू झाले. म्हणजे तुम्हाला दिसेल की त्या पुस्तकामध्ये मी AB बरोबर, CD बरोबर, फक्त C बरोबर किंवा फक्त A बरोबर अशा प्रकारचे जे काही प्रश्न बनवलेले आहेत ते ऍक्च्युली 11 आणि 12 ला येणं अपेक्षितच नव्हतं आणि कधीच आले नाहीत, पण 2013 नंतर मात्र आलेले आहेत. आणि ते जे 2013 नंतर आलेत हे मला अगोदरच म्हणजे मला आलं की आता याच्यानंतर हे हळूहळू असं पण विचारतील म्हणून मी त्यावेळेला लिहिलेलं हे पुस्तक आहे. पण आजच्याही कॉन्टेक्स्टला, आजच्याही काळाला ते सगळ्यात समर्पक असं आहे. त्यामुळे 1600 MCQ असलेलं हे पुस्तक सॉल्व्ह करा. आउट ऑफ द बॉक्स जाऊन तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये काय विचारू शकतात हे मी प्रश्नपत्रिकांच्या आधारेच म्हणजे कशा स्टाईलने प्रश्न विचारतात ते समजून घेऊन त्या प्रकारे मी हे पुस्तक लिहिलेलं आहे. कळतंय? हे पुस्तक अपडेट करून ज्या वेळेला येईल त्यावेळेला मी अर्थातच सांगेन. त्याला कमीत कमी अजून म्हणजे 2022 पण लागतील कदाचित, 2021 मध्ये तर येणं शक्य नाहीये. पण मला सांगायचं एवढंच आहे की हे पुस्तक अत्यंत महत्वाचं आहे. मग आता अभ्यास काय करायचा आहे हे तुम्हाला समजलं असेल. प्रत्येक टॉपिक झाला म्हणजे प्रत्येक लेक्चर्स ऐकलं म्हणजे लेक्चरची फाईल, कळलं का? म्हणजे समजा स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स ऐकून झालं, त्याच्यानंतर वर्ब्स ऐकून झालं, मग त्याच्यानंतर टेन्सेस ऐकून झालं, मग त्याच्यानंतर मॉडेल्स आणि ऑक्झिलरीज ऐकून झालं. हे सगळं झाल्याच्या नंतर प्रत्येक याच्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा या पुस्तकामध्ये असलेल्या MCQ सोडवायचे. त्या MCQ ची उत्तरं पण मी तिथे दिलेली आहेत, ती करायची. इथे तुम्हाला कमीत कमी 90% अॅक्युरेसी म्हणजे 90% प्रश्न तुमचे बरोबर यायला पाहिजेत. जर ते 90% प्रश्न प्रत्येक टॉपिक वरचे तुमच्या बरोबर आले म्हणजे वर्ब्सचे पण तेवढेच बरोबर आले, टेन्सेसचे पण तेवढेच बरोबर आले, मूड मॉडेल्सचे पण बरोबर आले, मूड्सचे पण बरोबर आले, ऍक्टिव्ह पॅसिव्हचे पण बरोबर आले, असं जर झालं तर लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्हाला ते विशिष्ट टॉपिक येत ना हे समजलेत. पण ते जर 70% आणि 60% झालं तर म्हणजे अजूनही तुम्हाला रूल्स व्यवस्थित समजले नाहीत, म्हणजेच तुम्हाला चॅप्टर पूर्णपणे समजलेला नाहीये. नसेल तर तो टॉपिक पुन्हा एकदा करा, मला हेच सांगायचंय. कळतंय? त्यामुळे अभ्यास व्यवस्थित करा. एवढा अभ्यास व्यवस्थित केला तर मार्क्समध्ये निश्चित वाढ होईल. आणि ते किती वाढ होईल तुम्हाला इंग्लिश शिकण्यामध्ये सुद्धा आणि इंग्लिशचा अभ्यास करण्यामध्ये सुद्धा किती इंटरेस्ट येतो हे तुम्ही स्वतःहून अनुभवा. बर, आता ह्याच्यानंतर पुढे काय करायचं ते बघा. हे सगळं झाल्याच्या नंतर ज्या वेळेला तुम्ही पार्ट ऑफ स्पीच म्हणजे नाउन पासून ज्यावेळेस सुरुवात कराल, मग ते त्याच्यानंतर नाउन असेल, मग काय ऍडजेक्टिव्ह, प्रोनाउन वगैरे जे काय असेल
असे सगळे पार्ट ऑफ स्पीच वगैरे मला सांगायचं एवढंच आहे, हे सगळं तुम्हाला माहिती आहे. तर ह्याच्यापासून पुढे ज्या वेळेला तुमची प्रकरणं चालू होतील त्यावेळेला मात्र काय करायचंय, ह्याचं समजा आता ह्याच्यामध्ये 6 का 7 लेक्चर्स आहेत. ही 6-7 लेक्चर झाली तर ती सगळी न करता ह्याच्यामध्ये एक साधारणतः तुम्हाला दररोजचा 1 तास या लेक्चरला द्या आणि उरलेला जो वेळ आहे त्याच्यामध्ये व्होकॅबलरीची लेक्चर्स बघा. ही व्होकॅबलरीची लेक्चर्स बघत असताना हे जे पुस्तक आहे माझं A to Z व्होकॅबलरी हे जवळ ठेवा. म्हणजे मग त्याच्यामध्ये मी काय काय दिलेलं आहे, कसं दिलं हे समजेल. अभ्यास कसा करायचा हेही तुम्हाला समजेल. वन वर्ड सबस्टिट्यूट, त्याच्यानंतर इडिओमॅटिक फ्रेज, फ्रेझल व्हर्ब्स आणि कन्फ्युजिंग वर्ड्स हे मी त्याच्यामध्ये समजावून दिलेले आहेत. त्यामुळे ते कसे पाठ करायचे, कसे लक्षात ठेवायचं याच्या मी काही आयडियाज, टेक्निक्स सांगितलेल्या आहेत. त्या टेक्निक्स आहेत त्या वापरायच्या असतात. लक्षात ठेवा, व्होकॅबलरी ही शिकवण्याचा भाग नाही आणि मी कितीही व्होकॅबलरी शिकवली तरी ती तुम्हाला लक्षात राहू शकत नाही. तुमची तुम्हालाच पाठ करावी लागते, हे कायम लक्षात ठेवा. तुम्ही तेच शब्द सतत ऐकू शकता, बघू शकता, पण असं किती वेळा तेच लेक्चर बघणार, तुम्हाला कंटाळा येत नाही का हो? नक्कीच तुम्हाला कंटाळा येणार आहे सारखं सारखं तेच करायला. आणि मग जर तसा कंटाळा येत असेल तर आपण आपलं एकदाच बघितलं, वाचलं, भरपूर वेळा वाचलं, लक्षात ठेवलं आणि पाठ केलं तर तुमचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. त्यामुळे याच्यामध्ये व्होकॅबलरीचं टेक्निक जे मी दिलेलं आहे ना ते समजून घ्या आणि ते कशा प्रकारे लक्षात ठेवायचं. इव्हन मी नंतर त्याच्यामध्ये प्रश्नपत्रिका कशा प्रकारे सोडवायच्या असतात, म्हणजे प्रश्नपत्रिकेमध्ये व्होकॅबलरीचा जर पार्ट आला तर तो कसा सोडवायचा असतो म्हणून मी 2011 पासून 19 पर्यंतची व्होकॅबलरी पण त्याच्यामध्ये घेतलेली आहे. तीही व्होकॅबलरी बघा. ती व्होकॅबलरी बघत असताना मॅच द पेयर्स मध्ये किंवा अँटोनिम सिनोनिम मध्ये तुम्हाला दिसेल की बाबा कशी सोडवायची असतात. पण जर आपल्याला शब्दांचे अर्थच माहीत नसतील तर आपण सोडवणार काय? म्हणून व्होकॅबलरीचा अभ्यास ज्या वेळेला तुमचे पार्ट ऑफ स्पीच चालू होतील त्यावेळी एखादं लेक्चर हे करा, नंतर हे करा. कळतंय? व्होकॅबलरीला वेळ द्या, हे लक्षात ठेवा. आता हे सगळं झाल्याच्या नंतर आता अजून काय अभ्यास करणं महत्वाचं आहे आणि अपेक्षित आहे ते आता आपण बघूया. आता पुढे काय करायचं ते बघा. एकदा तुमची ही सगळी लेक्चर्स ऐकून झाली बघा, सगळी व्हिडिओ लेक्चर्स ही एकदा ऐकून झाली की ह्याच्यानंतर काय करायचंय, तुम्ही बरोबर एमसीक्यूचं पुस्तक सोडवाल अशी मी अपेक्षा करतो. तर ते एमसीक्यूचं पुस्तक सोडवलं आणि सगळ्या टेस्ट पण जर तुम्ही केल्या तर एवढं केल्यानंतर तुम्हाला दिसेल की ह्याच्यामध्येच एक एमपीएससीच्या प्रश्नपत्रिकांचा एक मी कोर्स क्रिएट केलेला आहे. तर एमपीएससीच्या सगळ्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत 2015 पासून 2019 पर्यंतच्या सगळ्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिकांचा मी एक कोर्स क्रिएट केलेला आहे. हे मुद्दामून बघा. याचं कारण का की तुम्हाला माहिती आहे मी टीचर आहे, मला इंग्लिश अर्थात येतं. मला सांगायचं हेच आहे की एखादी प्रश्नपत्रिका सोडत असताना तुम्ही काय विचार करता माहित नाही, पण एखादा शिक्षक, माझ्यासारखे अजून बरेच शिक्षक आहेत, शिक्षकाला ज्या वेळेला बरोबर प्रश्नाचं उत्तर समजतं त्यावेळी तो कशा प्रकारे विचार करत असतो, कुठल्या अँगलने प्रश्नाकडे बघत असतो, किंवा ज्या वेळेला तुम्हाला असे 4-4 पर्याय दिले असतील, एबी बरोबर, सीडी बरोबर, सगळेच बरोबर, सगळेच चूक, तर त्यावेळेला कशा प्रकारे बघायचं असतं हे तुम्हाला तिथे समजेल. कुठल्या अँगलने प्रश्नपत्रिका बघायची असते आणि सोडवायची असते हे एकदा जर तुम्हाला समजलं तर मित्रांनो, इंग्रजीमध्ये मार्क्स मिळवणं अजिबात अवघड नाही, हे नीट लक्षात ठेवा. कळतंय? तर ह्याच्यानंतर हा प्रश्नपत्रिकांचा जो कोर्स आहे तोही अवश्य लावा. आता प्रश्न उरला फक्त कॉम्प्रिहेन्शनचा. कॉम्प्रिहेन्शन मध्ये मित्रांनो एकच लक्षात ठेवा, आम्ही जी पद्धत वापरतो म्हणजे वरती कुठला शब्द आहे आणि खाली पर्यायामध्ये कुठला शब्द आहे, तो शब्द दिसला त्यावेळेला आपला पर्याय तो बरोबर असतो, एकदम राईट आहे. एखाद दुसरा प्रश्न त्याच्यावरती कदाचित तुमचा बरोबर येईलही. पण सगळ्यात महत्वाचं काय करायचंय ते लक्षात ठेवा, जे कोणी करत नाही. ऍक्च्युली कॉम्प्रिहेन्शन करण्यासाठी विशेष काही अभ्यास करण्याची आवश्यकता नसते, फक्त प्रॅक्टिस करण्याची आवश्यकता असते. मग प्रॅक्टिस करायची असेल तर ती कशी करायची,
यासाठी काय करायचं ते नीट लक्षात घ्या मित्रांनो. एकच लक्षात ठेवा, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. त्यामुळे कॉम्प्रिहेन्शनचे पॅसेज हे सोडवणं आणि सोडवता येणं हे खूप महत्वाचं आहे. होतं काय माहितीये का, आपण ऐन वेळेला परीक्षेला जाऊन बसतो ना, त्यावेळी आपण ऑलरेडी ठरवलं असतं कॉम्प्रिहेन्शन सगळ्यात शेवटी ठेवायचं, आणि आपण अक्षरशः ते शेवटी ठेवतो आणि कदाचित आपल्याला नंतर कॉम्प्रिहेन्शन मध्ये जायला वेळ मिळत नाही, किंवा मिळाला तर आपण असेच टिक मार्क काहीतरी करतो आणि आपण मायनस जातो. लक्षात ठेवा, आता 0.25 ने सुद्धा पोस्ट जाऊ शकते आणि हे सगळं तुम्हाला माहिती आहे. म्हणून मी काय सांगतो ते नीट बघा. आयोगाच्या वेबसाईटवरती गेलं तर तुम्हाला प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर सगळे मिळतात इंग्लिशचे, बरोबर ना. तुम्हाला जेवढे म्हणून इंग्लिशचे आयोगाचे जिकडे जेवढे म्हणून प्रश्नपत्रिका ज्या मिळत आहेत ना त्या घ्या. त्याच्यामधले पॅसेजेस जे आहेत ना ते वाचा आणि तिथे खाली उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. ऍक्च्युली हे सगळं कधी करायचं असतं माहितीये का, ज्या वेळेला इन्क्युबेशन पिरियड चालू असतो. म्हणजे थोडक्यात म्हणजे मला एवढं सांगायचं आहे की ज्या वेळेला आपल्याला परीक्षेच्या अभ्यासाचं टेन्शन नसतं, प्रीचं टेन्शन नसतं किंवा मेन्सचं टेन्शन नसतं, आपण थोडे रिलॅक्स असतो, त्यावेळेला इंग्लिश वाचण्याची सवय ठेवा. दररोजचं ना फक्त एक 15 मिनिटाचं वाचन करत चला. दररोज फक्त 15 मिनिट्स. एवढं 15 मिनिट्सचं जे वाचन आहे ना ते तुम्हाला सहजपणे 4 ते 5 मार्क मिळवून देईल. 1-2 मार्क आहेत ना ते तुम्हाला ते वर्ड बघून जे तुम्ही करता ना त्याच्यावरती मिळू शकेल. परंतु लक्षात ठेवा, आयोगाचे पेपर सेटर आता अशा प्रकारे प्रश्न विचारला लागेल की व्हॉट इज द ओपिनियन ऑफ द ऑथर फ्रॉम द अबव पॅसेज, असं जर देतो त्यावेळेला तो खाली 3 किंवा 4 पर्याय देतो आणि परत तिथे पण AB बरोबर, फक्त CD, फक्त हे असं पण द्यायला लागलेलं आहे. मला सांगायचं एवढंच आहे, डिफिकल्टी लेवल प्रत्येक ठिकाणी वाढत चालली आहे. मग आपला अभ्यास पण प्रत्येक ठिकाणी वाढला पाहिजे. आणि जर तुम्हाला पोस्ट पाहिजे असेल तर मराठी आणि इंग्लिशला पर्यायच नाही. मराठी मातृभाषा असल्यामुळे तुम्हाला मराठीमध्ये अवश्य मार्क्स मिळतील, परंतु इंग्लिशमध्ये मार्क्स जर मिळवायचे असेल तर मी सांगतो त्या पद्धतीने अभ्यास करा. 1 वर्षात पोस्ट निघून जाईल, हे नीट लक्षात ठेवा. ज्यांना ज्यांना इंग्लिश खूप चांगलं मनापासून करावंसं वाटत असेल आणि ज्यांचं इंग्रजी खूप कच्चं असेल त्यांनी मी सांगतो त्याप्रमाणेच फक्त करावं अशी माझी इच्छा आहे. तुम्हाला हाच कोर्स 6 महिन्याच्या ड्युरेशनसाठी सुद्धा आपल्या ऍपवरती अवेलेबल आहे आणि 1 वर्षाच्या ड्युरेशनसाठी सुद्धा अवेलेबल आहे. आणि 1 वर्षाच्या कालावधीसाठी सुद्धा तो उपलब्ध आहे. ज्यांना असं वाटतं की मला इंग्लिश नाही बऱ्यापैकी समजतं त्यांनी हा लावा. ज्यांचं खूपच कच्चं आहे आणि इंग्लिशची भीती वाटते त्यांनी हा लावा. एकच लक्षात ठेवा, इंग्लिशमध्ये असं म्हणतात टेक केअर ऑफ पेनी अ पाऊंड विल बी टेकन केअर ऑफ. थोडक्यात थेंबे थेंबे तळे साचे. या ज्यावेळेस 2 कोर्स तुम्ही निवड कराल त्यावेळेस दररोज फक्त एकच किंवा अर्धा तासच लेक्चर बघा. इंग्लिशचं लेक्चर बघण्याची किंवा इंग्लिशचे व्हिडिओ ऐकण्याची वेळ कोणती असावी तर मी सांगेन ज्यावेळेला तुमचं माइंड फ्रेश असेल ना त्याच वेळेला लावा. नाहीतर आपलं दुपारी जेवण झाल्यानंतर मिरगी आली, झोप आली आणि त्या झोप आल्यामध्ये बघतोय आपला बापरा लेक्चर, डोक्यातच काय जाईना, कारण का आधीच कंटाळवाणं आणि त्यातून परत जेवलेला म्हणजे असं म्हणजे जाऊ दे. सांगायचं काय म्हणजे झोपेत बघू नका. माइंड ज्या वेळेला फ्रेश असेल त्यावेळेला बघा. गणित, त्याच्यानंतर इंग्लिशचं व्याकरण, या गोष्टी आहेत ना अशा मन ज्या ताजं तवान असतं ना त्याच वेळेला करायचे असतात. एकच लक्षात ठेवा मित्रांनो, दररोज थोडा थोडा अभ्यास केला ना, थोडा थोडा अभ्यास आणि पूर्णपणे ज्यावेळेला तुम्ही हे कोर्स याल ना त्यावेळेला एक चॅप्टर पूर्णपणे समजेल. पुढे जायचंच नाही. काय आपल्या मागे काय वाग लागलाय का परीक्षा डायरेक्ट समोर आली आहे का? आणि जरी समोर आली आणि जर तुम्हाला काही समजत नाही तुम्ही जाऊन परीक्षेला बसला तर परत पुढच्या वर्षी अरे माझ्या मागल्या. तुम्हाला प्रीचा अभ्यास करून कंटाळ येत नाही का हो? 1 वर्ष झालं, 2 वर्ष झाली, 3 वर्ष झाली, 6 वर्ष झाली, अजून अभ्यास चालूच आहे. काय करतोय? प्री करतोय, मेन्स लावतोय, इंग्लिशमध्ये परत मागे येतोय, परत करतोय, प्रीचा अभ्यास करतोय. काही काही मुलं तर म्हणतात सर प्री तर आम्ही कशी पण काढतो, प्रॉब्लेम फक्त इंग्लिश. अरे मग कर की. 6 वर्ष तू एवढी घेतलीस आणि प्रीचा एवढा कॉन्फिडन्स आहे तुला, मारे 3 महिने फक्त असे दे ना इंग्लिशला, कसा पास होत नाही बघूया ना. होतं काय माहितीये का, आपण फक्त पीवाय क्यू करत राहतो आणि ते सगळं करत ना आपण मेन जी गोष्ट आहे ना ती बाजूलाच ठेवून देतो आणि इंग्लिशकडे अजिबात लक्ष देत नाही आणि मग त्याच्यानंतर आपण वाऱ्या करत बसतो. पूर्व,
मुख्य पूर्व मुख्य पूर्व मुख्य आषाढी कार्तिकी भक्तजन येती, तसा हा उमेदवार सतत सतत येत जात राहिलाय. मित्रांनो, खरंच सांगतो, बरेच क्लास केलेली मुलं सुद्धा माझ्याकडे आहेत आणि पोस्ट होल्डर पण आहेत. मला ते काही सांगायचं नाही. तुम्हाला जर व्यवस्थित अभ्यास करून जर मार्क्स मिळवायचे असतील तर मी सांगतो त्या पद्धतीने अभ्यास करा. तुमचे मार्क्स 100% वाढतील आणि याचं प्रूफ तुम्हालाच मिळणार आहे. कारण का त्याच्यासाठीच तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचे मी अनालिसिस करून तिकडे 8 टेस्ट दिलेल्या आहेत. काही टेस्ट शेवटची जी विशेषतः 8 नंबरची आहे ती थोडीशी अवघड आहे. ठीक आहे ना, ते नको येऊ दे. एक लक्षात ठेवा, 10-15 मार्काच्या ग्रामरमध्ये एखादा प्रश्न नाही आला तर चालेल, पण आपल्याला 15 मार्काच्या प्रश्नांमध्ये 10 येतच नाही येत आणि फक्त 5 येत आहेत आणि त्या 10 मधली येत नाही तेही आपण सोडवतो. आणि होतं काय, 4.5 मार्क मायनस घेऊन 5 मायनस 4.5 करून फक्त असले काहीतरी आपण करत उद्योग राहतो. तर असं जर करायचं नसेल तर मी सांगतो त्याप्रमाणे अभ्यास करा. कॉम्प्रिहेन्शनसाठी प्रिव्हियस इयरचे जेवढे म्हणून तुम्हाला इंग्लिशचे पेपर अवेलेबल असतील ते घ्या. त्याच्यामधले ते पॅसेज समजून घ्या, वाचा, हळूहळू वाचा. सुरुवातीला वेळ लागेल. त्याच्यामधले शब्द पाठ करा. अँटोनिम सिनोनिम्स पाठ करायचे नसतात, ते सहज आले पाहिजेत. मित्रांनो, एकच सांगतो, A to Z व्होकॅब्युलरी माझं जे पुस्तक आहे ना, तुम्ही बघा, मॅक्सिमम सगळ्या इडिओमॅटिक फ्रेजेस, फ्रेझल वर्ब्स म्हणा किंवा कन्फ्युजिंग वर्ड्स बघा, हे मॅक्सिमम तुम्हाला त्या पुस्तकात आढळतील. नुसत्या महाराष्ट्राच्या पेपरमधले नाही, मला तुम्हाला हे पण सांगायचं आहे की इव्हन SSC आणि CGL मध्ये सुद्धा येऊ घालणारे, म्हणजे आत्ताच मी बघितलं 2019ची जी CDSची परीक्षा झाली, 2020ची पण CDSची जी परीक्षा झाली, त्याच्यामध्ये सुद्धा आलेले जे काही इडिओमॅटिक फ्रेजेस आहेत ते माझ्या पुस्तकात आहेत, पण बाकी कुठे नाही आहेत. परत मी माझं पुस्तक सांगतोय. याचं कारण फक्त एवढंच आहे मित्रांनो, कष्ट केलेले तो मी त्याच्यावरती पुस्तक काढण्यावरती, की पेपर सेटर कुठल्या अँगलने प्रश्न विचारत असतो, व्होकॅब्युलरी पण कुठल्या अँगलने विचारत असतो, हे मला समजतं असं मला वाटतं गेल्या 20 वर्षाच्या अनुभवावरून. आणि म्हणून मी ती पुस्तक लिहिली आहेत आणि ती तुमच्यासाठी लिहिली आहेत. त्यामुळे त्या पुस्तकांचा अभ्यास करा. खूप जणांना त्या पुस्तकाचा अप्रतिम फायदा झालाय. लक्षात ठेवा, तुम्ही व्होकॅब्युलरी करत असताना फक्त नुसतं तिथला इंग्लिश जे काय असेल ना, म्हणजे तो आणि त्याचा मिनिंग एवढंच पाठ करता. इंग्लिशचा मिनिंग पाठ करायची पण गरज नाही, त्याचा अर्थ समजला पाहिजे. परीक्षेत काही इंग्लिश येऊ दे, अर्थाचं आपल्याला अर्थ लगेच समजतो, एवढं लक्षात ठेवा. तर मित्रांनो, अशा प्रकारे अभ्यास करा. अर्थातच यश तुमच्या हातातच असेल, हे निश्चित.